चला 10वं गणित घ्या. फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स. फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स. In a stationary wave on a string vibrating wheel, frequency 64 hertz, vibrating with frequency 64 hertz. Full stop. The velocity of progressive wave that resulted in the stationary wave is 48 meter per second. एकदम सिंपल गणित आहे. काय गणितात म्हटले बघा आपण. फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स. आता नोड्स आहेत याचा अर्थ स्टेशनरी वेव्ह आहे तर कळलं पाहिजे. तर नोड म्हणजे झिरो अँप्लिट्यूड असणार असतो. इथं आहे तिथं हा नोड आहे, हा नोड आहे, हा नोड आहे, हा नोड. इकडे अँटी नोड. हा तर दोन सक्सेसिव्ह नोड मधलं अंतर जे λ/2 असतं. ओके ते काढायला सांगितले. इन ए स्टेशनरी वेव्ह ऑन ए स्ट्रिंग व्हायब्रेटिंग विथ फ्रिक्वेन्सी 64 हर्ट्ज. स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 64 हर्ट्ज. पुढे काय दिलंय बघा. द वेलॉसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ज्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह पासून ही स्टेशनरी वेव्ह तयार झाली त्याची वेलॉसिटी दिली. तुम्ही म्हणता स्टेशनरी वेव्हला वेलॉसिटी कुठं असते. पण हे दोरी दोन बाजूला बांधलेली आहे आणि मग तिथं काय होत असतं आपण व्हायब्रेशन मध्ये आणतो. मग ती वेव्ह जाते, रिफ्लेक्ट होते. मग रिफ्लेक्टेड वेव्ह आणि फॉरवर्ड वेव्ह काय होतात, इंटरफेअर होतात. तर ही स्टेशनरी वेव्ह ज्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह पासून रिझल्ट झालेली आहे, मिळालेली आहे, त्याची व्हेलॉसिटी दिलेली आहे. त्याची व्हेलॉसिटी किती दिलेली आहे 48 मीटर पर सेकंड. 48 मीटर पर सेकंड. तर आपल्याला डिस्टन्स बिटवीन काय काढायला सांगितलंय. फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स. किती सोपं फालतू गणित आहे. हा तर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स हे λ/2 असतं जे काढायचं. ओके किती सोपं आहे. v = n λ वापरून पहिला लॅम्बडा काढायचा. हा वी हॅव प्रोग्रेसिव्ह वेव्हची व्हेलॉसिटी v = n λ असते. व्हेलॉसिटी 48, फ्रिक्वेन्सी दिली आहे 64, लॅम्बडा निघतो याच्यावरून. therefore 48/64 = लॅम्बडा आला. therefore लॅम्बडा इज हा किती निघालं जाईल 16 जाते का. 16 × 4 = 64, 16 × 3 = 38. बरोबर आहे. पण लॅम्बडा किती आला 3/4 मीटर आला. पण आपल्याला हे नको आहे. नाव डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स म्हणजेच λ/2 असतं. = किती येणार बघा हाफ आणि लॅम्बडाची किंमत 3/4 आहे. म्हणजेच किती येणार ते 3/8 येणार. 8 × 8 8 0 0 8 × 3 = 24. उरले किती
6 60 झाले. पुढं 8 7 56 उरले 4 8 45 0.375 मीटर चालते. इतकं सिंपल गणित आहे. लिहा. चला नेक्स्ट 11वा गणित असेल. A sound wave in a certain fluid medium. A sound wave in a certain certain fluid FLUID certain fluid medium is reflected at an obstacle is reflected at an obstacle 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 to form a standing wave full stop. The distance between two successive nodes is 3.75 centimeter. The distance between two successive nodes is 3.75 centimeter. Full stop. If the velocity of sound is 1500 meter per second, 1500 meter per second, find the frequency. मगासारखं एकदम सोपं गणित आहे. बघा काय काय दिलंय. साऊंड वेव्ह इन ए सर्टन फ्लुइड मीडियम इज रिफ्लेक्टेड ऍट अन ऑब्स्टॅकल. ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळा. कुठल्या तर अडथळ्याला सुटून रिफ्लेक्ट झालेले. पुढे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स व डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड. आता रिफ्लेक्ट झाली म्हणजे रिफ्लेक्टेड फॉरवर्ड वेव्ह इंटरफेअर होणार, स्टेशनरी वेव्ह तयार होणार. तर दोन सक्सेसिव्ह नोड मधलं अंतर आपल्याला माहिती असेल लॅम्बडा बाय 2 असतं. ते दिले त्यांनी किती दिले 3.75 मीटर दिले. हे मीटर आहे बघा. आणि इफ वेलॉसिटी ऑफ साऊंड इज 1500 मीटर पर सेकंड तर फ्रिक्वेन्सी काढायची. हे सेंटीमीटर आहे. हा आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड मीटर मध्ये दिली. बरोबर आहे का. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज 1500 मीटर पर सेकंड. एक तर ह्या सेंटीमीटरचं मीटर केलं पाहिजे, नसेल तर त्या मीटरचं तरी सेंटीमीटर केलं पाहिजे. दोन्हीपैकी एक काहीतरी केलंच पाहिजे आपल्याला. हा तर इथं सेंटीमीटरचं मीटर जर करायचं असेल तर 10⁻² नी गुणावं लागेल. हे मीटर झाले. हा आणि व्हेलॉसिटी दिलेली आहे 1500 मीटर पर सेकंड आणि फ्रिक्वेन्सी काढायची. बस इतकं सिंपल आहे. लॅम्बडा याच्यावरनं काढायचा आणि एकदा लॅम्बडा काढला की व्ही इज इक्वल टू एल लॅम्बडा फॉर्म्युला वापरायचा. तर लॅम्बडा अपॉन 2 इज इक्वल टू किती दिले त्यांनी 3.75 3.75 इंटू 10⁻² दिले. त्याच्यावर लॅम्बडा किती आला 2 इंटू 3.75 इंटू 10⁻². ओके. दोन्ही जर मल्टिप्लाय केलं तर किती येईल. हा 2 पंच 10 ला 0. हातच्या 1 आलं. 2 7 14 ने 15 ला 5. हातच्या 1 आलं. 2 3 6 ने 7. ओके. हा पुढं 10⁻² आहेच.
10⁻², हे मीटर आले. एल वेव्हलेंग्थ. नाव व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. व्हेलॉसिटी दिलेली आहे 1500. फ्रिक्वेन्सी काढायची आहे. लॅम्बडा आलाय 7.5 इंटू 10⁻², म्हणजेच 1500 डिवायडेड बाय 7.5 इंटू 10⁻² इज इक्वल टू एन आला. Therefore n इज इक्वल टू, एक घर सरकवतो 75 झालं, तोपर्यंत 10⁻² पण वर नेणार आहे आणि ह्याचा एक घर सरकवला तरी 0 वाढला. पुढे 75 के 75, 75 दोन्ही 150 आणि वरचे 200, म्हणजेच फ्रिक्वेन्सी आलेली आहे 200 आणि पुढे 2 0, 20,000 हर्ट्ज. किंवा तुम्ही जर ह्याला 1000 ने भागलं, ओके, 20,000 डिवायडेड बाय 1000 केलं तर ही किलो हर्ट्ज मध्ये 3 शून्याला 3 शून्य गेल्या, म्हणजेच फ्रिक्वेन्सी 20 किलो हर्ट्ज किंवा 20,000 हर्ट्ज दोन्ही चालतं. लिहा. चला झालंय. पुढचं लिहा 12 वाजता. An air column is of length. An air column is of length 17 centimeter, 17 centimeter. An air column is of length 17 centimeter, long, 17 centimeter long. Full stop. Calculate the frequency of fifth overtone. Calculate the frequency of fifth overtone if the air column is small a आकडा closed at one end, and small b आकडा open at both ends, ब्रॅकेट मध्ये व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर दिले. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज इक्वल टू 314 मीटर पर सेकंड. 314 मीटर पर सेकंड. हा सोपी गणित असतात ही एकदम, आणि असली गणित अक्षरशः 4-4 मार्काला विचारतात. थोड्या 3-3 मार्काला 4-4 मार्क. गिफ्ट आहे खरं, फक्त तुम्हाला ओव्हरटोन आणि ऑड असतात का हार्मोनिक, इव्हन हार्मोनिक प्रेझेंट असतात वगैरे वगैरे माहित पाहिजे. इतकं सिंपल आहे. काय सांगितलंय बघा, अँड एअर कॉलम ऑफ लेंथ. एअर कॉलमची लेंथ दिलेली आहे. आता इथं आपल्याला कुठेही गणितात एंड करेक्शनचा उल्लेख नाहीये, त्यामुळे एंड करेक्शन निग्लेक्ट करायचं. जर तिथं उल्लेख असेल तरच घ्यायचं, अन्यथा नाही घ्यायचं. ओके. तर लेंथ किती दिलेली आहे आपल्याला? 17 सेंटीमीटर. ठीक आहे. आता व्हेलॉसिटी ऑफ साऊंड दिले मीटर मध्ये. बघा शेवटचं वाक्य आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड मीटर पर सेकंद आहे आणि हे लेंथ आहे सेंटीमीटर. एक काय तर करावं लागेल आपल्याला. तर 17 सेंटीमीटरचं आपण काय करूया, 100 ने भागूया. मीटर येईल 0.17 मीटर आहे लेंथ ऑफ एअर कॉलम. पुढे काय म्हटलंय बघा, कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ ओव्हरटोन इफ एअर कॉलम आकडा 1 क्लोज्ड ॲट 1 एंड आणि आकडा बी ओपन ॲट 1 एंड. म्हणजे आपल्याला फिफ्थ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी काढायची. फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ ओव्हरटोन पहिला ए आकडा आणि पाईप ओपन ॲट 1 एंड. तर फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ ओव्हरटोन फॉर पाईप ओपन ॲट 1 एंड
ओपन ऍट वन एंड हे काढायचं आणि बी आकडा हा क्लोज्ड ऍट वन एंड. ठीक आहे, क्लोज्ड ऍट वन एंड काय आणि ओपन ऍट वन एंड काय. येताना काय दिले तुम्हाला क्लोज्ड ऍट वन एंड आणि ओपन ऍट बोथ एंड. बरं ठीक आहे, क्लोज्ड लिहिले. अरे एका बाजूला क्लोज्ड आहे म्हणजे एका बाजूला ओपन आहे ना. क्लोज्ड ऍट वन एंड म्हटलं काय, ओपन ऍट वन एंड म्हटलं काय. ठीक आहे, जसं दिलं तसं लिहिलं. पुढं फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ ओव्हरटोन फॉर 5. आता काय दिले, आता इथं ओपनच पाहिजे, इथं क्लोज्ड ऍट बोथ एंड चालणार नाही, जाणार कुठलं साऊंड असं. बरोबर आहे का. हा, ओपन ऍट बोथ एंड्स ते काढायचं. किती सिंपल आहे बघा. त्याच्यासाठी वेलॉसिटी किती लिहिली, किती लिहिली वेलॉसिटी, साऊंडची वेलॉसिटी 340 मीटर पर सेकंड. पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढली. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पहिला ए आकडा सोडवूया आपण. हा, पहिला ए आकडा. तर क्लोज्ड ऍट वन एंड आहे, फॉर पाईप क्लोज्ड ऍट वन एंड, फॉर पाईप क्लोज्ड ऍट वन एंड. काय असतो फॉर्म्युला, व्ही इज इक्वल बा दोन फॉर्म्युले सांगतो तुम्हाला मी. एका बाजूला ओपन असेल, व्ही इज इक्वल टू 4NL हा एक फॉर्म्युला आहे आणि व्ही इज इक्वल टू 2NL हा एक फॉर्म्युला आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लिहा चालतंय. ह्याचाच फॉर्म्युला तुम्ही असा पण लिहू शकता, N इज इक्वल टू V अपॉन 4L. आणि ह्याचाच फॉर्म्युला तुम्ही असा पण लिहू शकता, V अपॉन 2E. एकच आहे, हे एकच आहे, फक्त हे इकडे घेतले मल्टिप्लाय आणि हे इकडे घेतले मल्टिप्लाय. त्यातला कुठला फॉर्म्युला ओपन ऍट बोथ एंड्स आहे आणि कुठला फॉर्म्युला क्लोज्ड ऍट वन एंड्स आहे. तर तुम्हाला आयडिया सांगितलं लक्षात ठेवायला. बोथ म्हणले की दोन आहे, एका फॉर्म्युल्यात दोन आहे, एका फॉर्म्युल्यात चार आहे, नक्की लक्षात ठेवायचं. ओके, पण दोन कुठल्या फॉर्म्युल्यात आणि चार कुठल्या फॉर्म्युल्यात आहे. तर बोथ एंडला दोन आहे, राहिलेलं चार कुणाला असेल, ओपन ऍट वन एंड म्हणा अगर क्लोज्ड ऍट वन एंड. आता सध्या आपण चाललंय क्लोज्ड ऍट वन एंड, म्हणजे हा फॉर्म्युला आहे फंडामेंटल. तुम्ही हा फॉर्म्युला लिहा अगर हा लिहा, एकच आहे, तर यांचा लिहू डायरेक्ट. ठीक आहे, राहू द्या व्हीचा. हा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तर काढावीच लागणार आहे. तर व्ही अपॉन 4L. एंड करेक्शन आपल्याला इथं काहीच म्हटलेलं नाही, म्हणजे निग्लेक्ट करायचं, घ्यायचंच नाही. मग ह्याच्यावर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढून पाहिजे. हा, देअरफॉर N इज इक्वल टू व्हेलॉसिटी दिलेले 340, हे 4 ला 4 आणि L 0.79. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती येणार बघा. दोन घरं सरकवा, दोन घरं सरकवली तर 2 झिरो द्यायला लागतील. हे 4 आहे, हे 70 आहे, 17 1 17, 17 2 34 आणि 3 शून्य येते. 4 1 4, 4 25 आणि 2 शून्य येते. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आलेली आहे 500 हर्ट्झ. पण आता पाईप क्लोज्ड अगर ओपन ऍट वन एंड असेल तर ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. बघा, एवढी एकच ऑड केस आहे आपल्याला, पाईप ओपन ऍट वन एंड. फक्त ऑड हार्मोनिक प्रेझेंट असतात. म्हणजे काय असतं तरी N, 3N, 5N, 7N, 9N, 11N याप्रमाणे फ्रिक्वेन्सी असतात. हे कधी पाईप ओपन ऍट वन एंड किंवा क्लोज्ड ऍट वन एंड. मग पहा, फंडामेंटलच्या जस्ट पुढची जी फ्रिक्वेन्सी प्रेझेंट असते त्याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणायचं, त्याच्या पुढची जी प्रेझेंट असते त्याला सेकंड ओव्हरटोन म्हणायचं. हा थर्ड झाला, हा फोर्थ झाला, हा फिफ्थ झाला. फिफ्थ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी 11 येणार, संपलं. डायरेक्ट असली तर चालतं. इन केस ऑफ पाईप क्लोज्ड ऍट वन एंड ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट, दॅट इज फ्रिक्वेन्सीज आर N, 3N, 5N, 7N, 9N, etc. Therefore, frequency of fifth overtone is first, second, third, fourth, fifth. 11N is equal to 11 into 5. झालं 11 × 5 = 55 येईल काय असेल. किंवा डायरेक्ट फॉर्म्युला लिहा, ओ ऑड आहे, ऑड आहे. आणि मग पीथ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सीचा आपण काढला होता फॉर्म्युला पीथ ओव्हरटोनचा. हा, तर काय करायचं, ऑड नंबर कसा मिळवायचा असतो, तर दुप्पट करून 1 मिसळायचं असतं, दुप्पट करून 1 मिसळायचं आणि हे N बघा बरं 11 येते का फिफ्थ ओव्हरटोनला.
5 2 10 आणि 11 येतंय का? बरोबर. फॉर्म्युला का डायरेक्ट फॉर्म्युला पाठ नसेल तर पाठ हवाच. पण समजा जमली पाहिजे तर हे तर माहित पाहिजे कमीत कमी ऑड हार्मोनिक प्रेझेंट असतात आणि त्याच्यावर फिफ्थ काय कितवाही ओव्हरटोन काढता यायला पाहिजे. ओके, तर फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन इन केस ऑफ काय पाईप क्लोज्ड ऍट वन एंड इज गिवन बाय. डायरेक्ट मी फॉर्म्युला लिहिणार आहे, त्याच्यावरून सांगितलं तुम्हाला पण फॉर्म्युला लिहूया. नाउ in case of pipe closed at one end frequency of fifth overtone, frequency of pth overtone चा फॉर्म्युला लिहिला. pth overtone is NP is equal to असं लिहिला. therefore आपल्याला पाहिजे फिफ्थ ओव्हरटोन. ओके, पी ची किंमत 5 ठेवायची आणि एन ची किंमत 500 आहेच, म्हणजेच फिफ्थ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आली 5 2 10 आणि 11 11 into 500 म्हणजेच फिफ्थ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आली 11 5 55 आणि वरचे 2 झिरो आहेत हर्ट्स. ओके, आता हे सगळं पाईप ओपन ऍट बोथ एंडला काढायचं आहे. बी आकडा. नाउ फॉर पाईप ओपन ऍट बोथ एंड्स काय असते फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. बोथ एंडला मी तुम्हाला सांगितलं 2 असतं. ओके, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येईल इथं. वाटल्यास बोथ एंडला एनबी वापरूया, एका एंडला ए वापरूया, म्हणजे जरा फरक दिसेल आपल्याला. ठीक आहे, राहू द्या, काही गरज नाही. बी आकडा टाकला, वेगवेगळे आकडे टाकले आपण, काही गरज नाही. फार त्याला डॅश डॅश वापरू. काही व्हेलॉसिटी तर 340 आहेच, 2 इंटू लेंथ तर 0.17 आहेच. एन डॅश इज इक्वल टू 2 घरं सरकवा, 2 घरं सरकवली तर 17 होईल. इथं 2 शून्य द्यायला लागतील. 17 1 17 17 34 2000 आले. बे एके बे 0 0 0 म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आलेली आहे 1000 हर्ट्झ. नाहीतर बोथ एंडची फ्रिक्वेन्सी डबलच असते एका एंडपेक्षा. ही पण टॅक्टिस तुम्हाला सांगितली, बोथ एंडची फ्रिक्वेन्सी डबल असते एका एंडच्या फंडामेंटल. पण ह्यात कसले हार्मोनिक प्रेझेंट असतात रे? ह्यात ऑल हार्मोनिक प्रेझेंट असतात. लक्षात ठेवा, पाईप ओपन ऍट बोथ एंड आणि स्ट्रिंग ह्या दोन्ही बाबतीत ऑल हार्मोनिक प्रेझेंट आहे. फक्त एकच ऑड केस आहे, एका एंडला ओपन असतात. बरोबर, म्हणजे याच्या फ्रिक्वेन्सी काय आल्या? एन आली, 2n आली, 3n आली, 4n आली, 5n आली, 6n आली, या प्रमाणात ऑल हार्मोनिक प्रेझेंट असतात. पण मला फिफ्थ ओव्हरटोन पाहिजे. फंडामेंटलचा जस्ट पुढचा असतो त्याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणायचं. हा सेकंड झाला, हा थर्ड झाला, हा फोर्थ झाला, हा फिफ्थ झाला. फिफ्थ ओव्हरटोन फ्रिक्वेन्सी 6 आहे. असं सुद्धा लिहिलं तर चालतं. इन केस ऑफ पाईप ओपन ऍट बोथ एंड ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट, फ्रिक्वेन्सीज प्रेझेंट आर असं लिहायचं. आणि त्यातून फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ ओव्हरटोन इज 6n. त्याप्रमाणे यांची किंमत टाकून द्यायची. किंवा डायरेक्ट फॉर्म्युला द्या. आता मला सांगा, इव्हन आहे, इव्हन आहे म्हणजे काय करायचं असतं? 2 ने मल्टिप्लाय करायचं असतं फक्त. पण आता काय येणार आहे बघा, तर कितवा फिफ्थ ओव्हरटोन. फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे काय येणार बघा. फिफ्थ ओव्हरटोन हा बघा, सगळे हार्मोनिक प्रेझेंट आहेत, इव्हन नाही, सगळे हार्मोनिक प्रेझेंट आहेत आणि एक नि ज्यादा आहे, p+1 येणार. ह्याचा फॉर्म्युला काय येणार बघा. एनपी इज इक्वल टू कितवा ओव्हरटोन आहे त्यापेक्षा एक ज्यादा येते बघा. हा फर्स्ट ओव्हरटोन आहे, हा सेकंड आहे, सेकंडला 3 येते, थर्ड आहे, फोर्थ येते, 5 एन म्हणजे फोर्थ ओव्हरटोन आहे, हा फिफ्थ ओव्हरटोन आहे, एक ज्यादा येते, p+1 n याप्रमाणे येणार आहे. तर मी डायरेक्ट फॉर्म्युलाच लिहिणार आहे, असं लिहित बसणार नाही, पण त्यांनी शिवाय येत होतं. ओके, नाउ इन केस ऑफ पाईप ओपन ऍट बोथ एंड, ह्याला ओपन पाईप म्हणलं तर चालतं. पाईप ओपन ऍट both ends, frequency of pth overtone, frequency of pth overtone is np dash म्हणतो मी त्याला, p+1 n dash आहे. एका गणितात म्हणून डॅश वापरले तर बाकी काही नाही. आपल्याला फिफ्थ ओव्हरटोन पाहिजे. p ची किंमत 5 टाकायची, बाकी काहीच नाहीये. आणि n ची किंमत पण टाकायची. n ची किंमत 1000 आहे, म्हणजे फिफ्थ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आलेली आहे 6 × 1000. डायरेक्टली 6000.
6000 हर्ट्ज. ओके, चला लिहा. चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. 13वा असेल तुमचं. A standing wave is produced. A standing wave is produced in a tube. In a tube open at both ends. Open at both ends. Full stop. The fundamental frequency is 300 hertz. Fundamental frequency is 300 hertz. Full stop. What is the length of the tube? What is the length of tube? Question mark. ब्रॅकेट मध्ये स्पीड ऑफ द साऊंड इज इक्वल टू स्पीड ऑफ द साऊंड साधारणतः 340 ते 350 च्या आसपास असतं ते. स्पीड ऑफ द साऊंड इज इक्वल टू 340 मीटर पर सेकंड. हा पहा किती सोपं फालतू गणित आहे. तर बघा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आहे. ओपन ऍट बोथ एंड आहे. बोथ एंड आहे म्हणजे की बोथ दोन घ्यायचे इथे. हे लक्षात ठेवायचं फॉर्म्युला जे लिहित असतो. वेलोसिटी दिली आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आहे. लेंथ काढायची. इतकं सिंपल गणित आहे. जागा सोडा. वरच्या गणिताच्या निम्मी सुद्धा जागा नाही सोडायला. याच्यापेक्षा 2 ओळी कमी सोडा. फक्त फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आहे आणि लेंथ काढायची. याचा आन्सर लिहून घ्या. 0.57 मीटर येते. 0.57 मीटर. नेक्स्ट 14वं गणित असेल तुमचं लिहा. फाइंड द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फाइंड द फंडामेंटल कॉमा द्या. फ्रिक्वेन्सी नको. फाइंड द फंडामेंटल कॉमा फर्स्ट ओव्हरटोन and second overtone frequencies. Find the fundamental comma first overtone and second overtone frequencies of a pipe open at both ends. Of a pipe open at both ends, comma of length 25 centimeter. Of length 25 centimeter. If the speed of sound in air, if the speed of sound in air is 330 meter per second. Speed of sound थोडंफार बदलतं. मगाशी म्हणणार 340 दिलं होतं, आता 330 दिले. ह्युमिडिटी किती आहे एअर मधली, टेम्परेचर किती आहे वगैरे त्याच्यावर थोडं डिपेंड असतं ते. ओके. स्पीड ऑफ साऊंड इन एअर इज 330 मीटर पर सेकंड. हा बघा काय काय सिंपल आहे गणित. असली गणित अक्षरशः गिफ्ट म्हणून आले कोणत्या क्वेश्चन 4 मार्क आले तिथे. काय 4 मार्काचा काय सांगा मला. काय फार डोकं पण चालवायचं नाही. कॅल्क्युलेशन लॉग टेबल पण लागेल. मी तुम्हाला सांगितलं इथून पुढचे जे चॅप्टर आहेत ना त्याला शक्यतो एखादा टॉपिक सोडला तर कुठे लॉग टेबल पण लागत. इतकी फास्ट कॅल्क्युलेशन होतं हे सांगायचं मला. म्हणून गणिताची मार्क सोडायचे थोड्या पैशाला. फाइंड द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. पहा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायची. पुढं अजून काय काढायचं आहे. फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड ओव्हरटोन. हा फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन. फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन पण काढायची आणि पुढं फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरटोन पण काढायचे. त्यासाठी काय काय दिलंय बघा. काय काय दिले त्यासाठी. तर लेंथ दिले पाईपची
25 सेंटीमीटर नाही चालणार. एक तर ह्याचं मीटर करा नाही तर स्पीड मीटर पर सेकंद दिलं सेंटीमीटर पर सेकंद तरी करा. तर 0.25 मीटर आलं. पुढं स्पीड ऑफ साऊंड दिले 330 मीटर पर सेकंद. हा, स्पीड ऑफ साऊंड दिले 330 मीटर पर सेकंड. तर पाईप कसला पाईप आहे बघा बरं, ओपन ॲट बोथ एंड आहे. इन केस ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड. इन केस ऑफ किंवा फॉर पाईप असं म्हणायचं. इन केस ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज काय असते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बोथ म्हणले की दोन आहे. एकाला दोन आहे एकाला चार आहे लक्षात ठेवायचं. बोथला दोन आहे मग चार एका एंडला ओपन असल्यामुळे इज इक्वल टू व्ही अपॉन 2L आलं का. व्ही किती आहे, व्ही आहे 330 2 इंटू एल आहे 0.25. ओके. 25 दोन्ही 50 करा तरी चालतंय. 330 25 दोन्ही 50 पॉईंट नंतर 2 करायचं. एकच घर सरकवा. एकच घर सरकव तर इथं 5 होईल. इथं 330 वर एक 0 येईल. 5 1 5 5 7 30 5 7 30 आणि वर एक 0. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली 660 हर्ट्ज. आता ओव्हरटोन पाहिजे, फर्स्ट आणि सेकंड ओव्हरटोन पाहिजे. पाईप ओपन ॲट बोथ एंड आहे. ऑल हार्मोनिक प्रेझेंट असतात. ऑल हार्मोनिक प्रेझेंट असतात म्हणजे फ्रिक्वेन्सी असते N 2N 3N 4N. फक्त हे माहित पाहिजे बघा बरं बाकी काय. आणि मग फंडामेंटलच्या जस्ट पुढचा असतो त्याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणायचं. फंडामेंटलच्या त्याच्यापेक्षा नेक्स्ट जो असतो त्याला सेकंड ओव्हरटोन म्हणायचं. म्हणजे फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी डबल आहे, सेकंड ओव्हरटोनची ट्रिपल आहे. त्याच्या डबल केलं की फर्स्ट ओव्हरटोन येईल, ट्रिपल केलं की सेकंड ओव्हरटोन. किंवा डायरेक्ट फॉर्म्युला वापरा. पीथ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी माहिती आहे आपल्याला काय आहे. फर्स्ट ओव्हरटोनला 2 आहे, सेकंड ओव्हरटोनला 3 आहे म्हणजे 1 नी 4 आहे. पीथ ओव्हरटोनला काय असेल P+1 × N. बस इतकं सोपं आहे. ओके. सरळ असं लिहिलं तर चालतं, फॉर्म्युला लिहिलं तर चालतं. नाउ फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड. नाउ फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड. ओपन ॲट बोथ एंड आपल्याला तर फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन. फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन इज NP इज इक्वल टू काय असते P+1 × N असते. झालं. फर्स्ट ओव्हरटोनला 1 टाकायची P ची किंमत. Therefore for first overtone N1 is equal to 1 + 1 into N ची किंमत माहितीच आहे आपल्याला 660. बरोबर डबल आलं का नाही बघा. 2 म्हणजे 660 म्हणजेच N1 is equal to 0.0 बेसिक 12 2 चले बेसिक 12 13 1320 हर्ट्ज आलं. अँड फॉर सेकंड ओव्हरटोनला N2 इथं P ची किंमत टाकतोय मी. P ची किंमत 2 + 1 into N ची किंमत 660 म्हणजेच N2 is equal to 3 × 660 म्हणजेच N2 is equal to 303 3 × 18 8 4 1 3 × 18 1 19 1980 आलं. लिहा काय वाईट आहे सांगा मला. 4 मार्क 4 मार्क थेरी लिहिलं तर किती लिहायला लागते. ह्यात मार्क कट व्हायची शक्यता नाही व्यवस्थित हिट सह लिहिलं तर.